लालपरी आणि कॉलेजचे जीवन. कॉलेज, लालपरी व्यायामशाळा, लालपरी आणि कॉलेजचा प्रवास, त्यातील अनुभव सांगत आहे. नागनूर येथून कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे गडहिंग्लजमध्ये यावे लागते. सर्व कॉलेज कुमार आणि कुमारी, आजकाल तर शाळेतील मुले इंग्रजी शिकण्याचे फॅड ही गडहिंग्लज किंवा नूलला शिकण्यासाठी येत आहेत. या सर्व मुलांचे दिनक्रम हा या लालपरीने म्हणजेच एस.टी. अवलंबून असायचा. ही लालपरी कॉलेज गाडी रोज संध्याकाळी 7:30 वाजता गडहिंग्लजवरून निघून 8:30च्या सुमारास कडलगे या गावी मुक्कामी थांबत असत. ही कॉलेज गाडी सकाळी परत गडहिंग्लजला जाण्यासाठी 6 ते 6:15ला तयार असायची. ही गाडी पकडण्यासाठी गावातील सगळे कॉलेज कुमार कुमारी पहाटे कोणी 4 तर कोणी 5ला उठून आपला दिवस सुरुवात करत असे. उठल्यानंतर पहिला म्हसरांना, जनावरांना पाणी पाजून चारा टाकून पुढील कामास सुरुवात व्हायची. ती म्हणजे जळण गोळा करून चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवायची. चूल पेटवून पाणी तापवणे म्हणजेच एक प्रकारची जणू कसरतच. धूर काही केला थांबत नसे. तसाच कसे तर फुंकणीने फुकून फुकून पाणी तापवून घ्यायचे. आंघोळीला जाण्याआधी त्याच चुलीवर किंवा त्या काळी खूप साऱ्या लोकांच्या घरी गोबर गॅस शेगडी असायची. त्यावर चहा ठेवायचा आणि आंघोळीला जायचे. कावळ्यासारखी गडबडीत आंघोळ करायची आणि गटकन चहा ढोसायचा. चहासोबत कोणी बटर, शिळ्या चपाती किंवा भाकरी, तर काही जण शिळ्या भाताला फोडणी देऊन खात. केसांना लावण्यासाठी त्याकाळी खोबरेल तेल पॅराशूट किंवा सुट्ट्या बॉटलमध्ये असेल तर लावायचे. तेही थंडीच्या दिवसात चुलीवर गरम करून किंवा हातामध्ये बॉटल फिरवून फिरवून थोडे फार कुठे तर हातावर आले तर जिथे लागेल तिथे गडबडीत लावायचे. पावडर घरी असेल तर तशीच तोंडाला थापायची आणि हातामध्ये 3-4 वह्या घेऊन निघायचे लालपरीला पकडण्यासाठी. तशी ही लालपरी कडलगेवरून यायची, त्यामुळे आधीच स्थानिक आणि अरळगुंडीचे विद्यार्थी आपली जागा पकडून येत असत. जशी ती नागनूर बस स्टँडवर यायची तशी 80% फुल होत असे. यावेळी 2 बसचा पर्याय होता. एक ही कॉलेज गाडी आणि दुसरी याचा अर्ध्या तासाने संकेश्वर मार्गे जाणारी एक बस होती. तरी सगळ्यांची पसंती ही त्या कॉलेज बसलाच असायची. नागनूर हा 3रा स्टॉप होता. तेव्हा बसची वाट पाहावी लागायचीच. कधी लवकर यायची तर कधी वेळ होत असे. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांत बस स्टॉपच्या बाजूला असलेल्या उकिरंड्यातला रवंदा जाळून बस येईपर्यंत शेकून घ्यावे लागत असे. नागनूर सोडली की तिचा पुढचा टप्पा खंदाळ, मग तर ती एकदम भरगच्च व्हायची. यामध्ये मज्जा अशी असायची की कोणी एकाच्या गावचा आपला मित्रमैत्रीण पुढे बसमध्ये येणार असेल तर त्याची तिची सीट अगोदरच आरक्षित केली जायची. आता हे कॉलेजच्या वयातील मुलं म्हणजे जरा खोडसळ असणारच. कधी मुलं आपल्या आवडत्या मुलीसाठी जागा अडवून ठेवत असत जेणेकरून त्यांचे चांगले इम्प्रेशन पडेल. ही सर्व कॉलेज कुमार कुमारी जितक्या खोडसाळ तितक्याच मनाने निर्मळही होते. समजा बसमध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती आली की त्यांना उठून बसण्या जागा देत असत, असेही त्यांना मान देत होते. बस अशीच पुढे पुढे जात नूलमध्ये काही विद्यार्थी उतरायचे आणि त्याच मार्गे पुढे जायचे. विशेष म्हणजे या बसमध्ये 2 गट असायचे, एक मुलांचा आणि दुसरा मुलींचा. मुलं नेहमी आपल्या मित्रांसाठी जागा पकडत आणि मुली नेहमी आपल्या मैत्रिणीसाठी जागा पकडत असत. अजून तर काय, या बसमध्ये गावगावचेही ग्रुप होते. तू आमच्या गावच्या पोरीला का पाहिले, यावरून यांच्यात धुंबड उडायची. त्या काळी मोबाईलने अजून इतकी मानवर काढली नव्हती. सकाळी सकाळी खाण्यासाठी खिशातून शेंगदाणे सारख्या सुक्या वस्तू कोणी ना कोणी घेऊन येत असत. सगळे प्रसंग हे बस सुरू असतानाच बसमध्ये सुरू असायचे. या लालपरीची क्षमता 45 लोकांची, पण बिचारी रोज 75-80 लोकांचे भार सोसत यायची. हळूहळू पुढे चन्नेकुप्पी गावात यायची. तेथील काही विद्यार्थी चढायचे का आणि भडगाव मार्गे पहिला स्टॉप जागृती हायस्कूल आणि कॉलेज. ज्यांना जागृतीला जायचे ते या स्टॉपला उतरायचे. बाकी सर्वजण शेवटचा टप्पा म्हणजे गडहिंग्लज बस स्टँड गाठवायचे. इथे पोहोचता पोहोचता सकाळचे 7:15 झाले असायचे. जे खूपच सिनियर असतील तशी मुली पळत कॉलेज गाठायचे आणि पहिल्या तासाला आपली हजेरी लावायचे. 3 कॉलेज खूप प्रसिद्ध होते. टुकारपोरा, शिवराज कॉलेज, अभ्यास मुले, जागृती आणि साधना अशी वर्गवारी केली जायची. हा असा एका बाजूचा प्रवास. आता इथून पुढे 11:30 ते 1 वाजेपर्यंत यांची मज्जा असायची. शिवराज कॉलेजवाली मुलं पहिला तास करून त्या व्यायामशाळेत जाऊन बसणार. जागृतीमधील मुलं आपले तिकडचे तास चुकवून तेही यांच्यासोबत त्या व्यायामशाळेत हजर. कॉलेज कमी आणि फिरणे जादा. बहुधा मुली प्रामाणिकपणे आपले क्लास करत. काही मुलांना तर तास चुकवून साई मंदिर बाग, गणपती मंदिर बागमध्ये जाऊन बसण्यात एक वेगळाच आनंद होता. कोणी त्या साई मंदिर जवळच बच्चन भेळ खायला जायचा, तर कोणाला त्या बेंगलोर बेकरीमधील मस्का पाव खायला आवडत.
तर कोणी भडगाव रोड कॉर्नरवरील झुणका भाकर, चपाती भाजी, ओंकार हॉटेलमधील पावभाजी, ST कॅन्टीनमधील पुरी भाजी, म्हैसूर भाजी, रेणुका बेकरीमधील कचोरी, जागृती आणि शिवराज कॉलेज कॅन्टीनमधील पॅटीस, नंतर मॉडर्न बेकरी अशा प्रसिद्ध ठिकाणी जाऊन ताव मारून मनसोक्त आनंद लुटत. बसस्टँड म्हणजे जणू यात्रा असायची, कारण सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी एकत्र जावा व्हायचे. बस स्थानक म्हणजे पोरांसाठी लाईन मारण्याचा अड्डा, त्यातल्या त्या पार्सल रूम जवळील बाकडे स्टडी बूथ, चिंचेच्या झाडाचा कट्टा, प्रत्येक रूटचा फलाट उगाच माहिती असताना सुद्धा गाडीची चौकशी करायची. पिक्चर बघायची खूप मुलांना हौस. तेव्हा केदार आणि मराठा मंदिर हे 2 प्रसिद्ध ठिकाण. आता कॉलेज लाईफ म्हटलं की प्रेम आलेच. मग या प्रेमावर कोणताही पिक्चर असो, सुट्टी नाहीच हो. जशी त्या चित्रपटात कपड्यांची स्टाईल, तशी सेम जीन्स पॅन्ट, बेल्ट बॉटम, 6 पॉकेट पॅन्ट्स, बॉक्स पॉकेट, बच्चन स्टाईल पॅन्टला पुढे खिशी इत्यादी सोबत. जशी चित्रपटात हेअरस्टाईल, एक साईडला केस, मोठे क्रॉस किल्ले, अशाच मुलीही काही कमी नव्हत्या. त्याही चित्रपटात असेल अशी हेअरस्टाईल, कपडे सेम टू सेम प्रयत्न करत असत. कॉलेज गॅदरिंग म्हटले की विषय हार्ड हो. कोण डान्समध्ये, कोण नाटकात, कोण फॅशन शोमध्ये, कोण बॉडी बिल्डिंगमध्ये भाग घेत असत. असे सर्वात प्रसिद्ध म्हणजे पशुपोंड मुलांवर तर मुलींवर टाकत असे. कोणी प्रेम खातर तर कोणी चेष्टे खातर एकमेकांचे पाय ओढत असत. पशुपोंड म्हणजे कॉलेजमध्ये सर्वांना समोर एकमेकांवरील प्रेम किंवा तिरस्कार सगळ्या कॉलेज समोर मांडणे, यासाठी तर सर्वजण पूर्ण वर्षभर गॅदरिंगची वाट बघत असायचे. सोबतच कोणाला कोणता पशुपोंड टाकायचा त्याची तयारी असायची. गॅदरिंग हे स्पेशल प्रेमी युगलांसाठी दिलेला नियोजित वेळ म्हणता येईल. यातूनच मुलांचे भांडण होत असे. या गावची मुले त्या गावातील मुलं सोबत भांडत हे चालतच राहायचे. दिवसाचे कॉलेज झाले की बस स्थानकामध्ये येऊन बसची वाट पाहायची. कॉलेज साधारण सकाळी 11च्या आसपास सुटायचे आणि 11:30 वाजता परतीची गाडी असायची. इथे सुद्धा सेम तीच गर्दी, तशीच माणसे, जागा पकडण्यासाठी भांडण. मग ते मुले आणि मुलीमधील असो वा गावागावामधील असो. एकदा काही बस चुकली की मग नंतर 1 वाजल्याशिवाय दुसरी लालपरी नव्हती. मग तोपर्यंत तिथेच उपाशी बसायची वेळ येत होती. समज एखाद्या वेळी घरी लवकर जायचे असेल तर संकेश्वर बस पकडून मधल्या वाट्याने चालत गावी यावे लागते. असे ही गाडी पलटला लागेपर्यंत सर्व मुले मस्त गप्पा टप्पा मारत तर कोणी लाईन मारत बस त्या बस स्टँडवर. खुळे सुनेची पैसे दिले की तोही काही करत असं. टिंगलटवाळी झाली की गाडीमध्ये जागा पकडून परतीचा प्रवास सुरू. एकदा का 12:30ला घरी पोहोचले की फ्रेश होऊन मस्त जेवणावर ताव मारून दुपारची डुलकी मारायची. झोप झाली की मग परत सुरू व्हायचे संध्याकाळी. कोणी शेतात जायचे तर कोणी मसरा राखायला घेऊन जायचे आणि मुली आपल्या जेवणाच्या तयारीला लागायच्या. असा हा खडतर लालपरीचा प्रवास करून गावातून मुलींनी खूप प्रगती करून गावाचे नाव उंचावले आहे. अशी ही लालपरी गावातील प्रत्येक कॉलेज विद्यार्थ्याच्या जीवनातील न विसरणारा दुवा आहे.